नमस्कार. फास्ट आणि बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 48 तासातील हवामान अंदाज पाहूया. वादळ होणार आणि तुफानी पाऊस आपल्या महाराष्ट्रापर्यंत येणार आहे, असे चिन्ह दिसत आहेत. सध्या परिस्थिती पाहता सध्या वादळ ज्या ठिकाणी आहे म्हणजे बंगालच्या उपसागरात तिथं प्रचंड असं ढगाळ हवामान आहे आणि दक्षिण भागातून अंशतः ढगाळ हवामान जाणवत आहे. आणि दक्षिण भारताच्या दक्षिण टोकाला जरा ढगाळ हवामान जास्त दिसतंय. सध्या नांदेड, विजयवाडा आणि इकडे कर्नाटकाच्या काही भागातून ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. बेंगलोर आणि वेल्लोर ह्या साईडला हलक्याशा पावसाचे ढग आता सक्रिय झाले आहेत. म्हणजे भूभागावरती सुद्धा पाऊस चालू झालेला आहे. आणि जिथं वादळ, तुफान तिथे तयार होणार आहे, त्या डीप डिप्रेशनमध्ये जाणार, परत ते वादळ स्वरूप धारण करणार, त्या ठिकाणी असा तुफान म्हणजे प्रचंड असा पावसाचे ढग तयार होऊन पाऊस पडताना तिथे दिसतंय. ते समुद्रात आहेत, त्याची हानी काय आपल्याला सध्या तरी नाही, पण तो पुढे सरकत येण्याची शक्यता आहे. सध्या दिसते पाहता इकडं मुंबई साईडला अरबी समुद्रामध्ये एक चक्राकार स्थिती कायम आहे आणि ती चक्राकार स्थिती कायम असून परत दुसऱ्या बाजूला इकडे वादळी स्वरूप धारण करून श्रीलंकेच्या अगदी म्हणजे थोड्याशा अंतरावर येऊन ठेपलेलं आहे ते वादळ. सध्या परिस्थिती ती आहे. आणि इकडे विशाखापट्टणम या साईडला एक कमी दाबाचं क्षेत्र बनत चाललेलं आहे. त्यामुळं 3 ठिकाणी कमी दाबाने एक ठिकाणी वादळी स्वरूप तयार झालेलं आहे. 24 तासामध्ये श्रीलंकेच्या अगदी आग्नेय कोपऱ्यात येऊन ते जवळ येऊन वादळ ठेपेल आणि त्यामुळे श्रीलंकेला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आता चालू होणार आहे. म्हणजे दक्षिणेकडून भारताच्या पावसाला सुरुवात होईल असं वाटत आहे. विशाखापट्टणम, भुवनेश्वर ह्या साईडला जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते पण तीव्र बनत चाललेलं आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता पावसास अनुकूल किंवा वादळास अनुकूल किंवा तुफानी वादळ येण्याचे संकेत दाखवत आहेत. आणि 48 तासात पाहायला गेलं तर संपूर्ण श्रीलंका व्याप्त असं ते वादळ तयार होणार आहे आणि भारताच्या दक्षिण टोकातून ते वादळ सध्याला 48 तासामध्ये येऊन पोहोचणार आहे. सध्या परिस्थिती पाहता जिथं वादळ 24 तासामध्ये तयार होणार आहे त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता दाखवत आहे. एकंदरीत श्रीलंकेच्या आसपास व खाली मदुराई, कन्याकुमारीच्या आसपास सुद्धा ते पावसाचे ढग दिसणार आहेत. आणि पाऊसही त्या प्रमाणात कमी अधिक प्रमाणात भारतामध्ये होणार असं दिसून येते. आणि इकडे पाहायला गेलं तर महाराष्ट्रात कोरडे हवामान जे आहे ते कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्रात थंडीचा ओघ म्हणजे थंडा गारवा वाढणार आहे. 48 तासात पाहायला गेला तर मदुराई, बेंगलोरला वादळाचा परिणाम जाणवायला सुरुवात होणार आहे. संपूर्ण श्रीलंका व श्रीलंकाच्या ईशान साईटून आपल्या भारतामध्ये तो प्रवेश करणार असे चिन्ह दिसत आहे, ते मॉडेल दर्शवत आहे. आणि त्याच ठिकाणी हैदराबाद, विशाखापट्टणम, भुवनेश्वर ह्या भागात कमी दाबाचं क्षेत्र बनवून त्या ठिकाणी वादळ खेचलं जाणार असेही संकेत हे देत आहे. तोपर्यंत पाहायला गेलं 48 तासातसुद्धा महाराष्ट्रात कोणतेच पावसाचे ढग दिसत नाहीत. दक्षिण भागात ढगाळ हवामान परिस्थिती होण्याची शक्यता वाटते 48 तासात, पण पावसाचा तेवढा काय म्हणजे जोर वाटत नाही. बेंगळुरू, मंगळूरू आणि दक्षिण टोक केरळपर्यंत पावसाची शक्यता आहे. मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. 72 तासाच्या पुढे मात्र पावसाची शक्यता बनत जाणार आहे. कात्रेची आजच मॉडेल नवीन अपडेट आलेली आहे आणि ह्या अपडेटनुसार नागपूर, चंद्रपूर, नांदेड, अकोला, छत्रपती संभाजीनगर इथंपर्यंत तेच सोलापूर, सांगली आणि गोव्या साईडला इथंपर्यंत मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. सोलापूरला जास्त पावसाची शक्यता वाटत आहे. 72 तासाच्या पुढे हळूहळू पावसाला सुरुवात होईल मळ्यानंतर. आणि इकडे नेल्लोर, वेल्लोर, चेन्नई ह्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता या नवीन अपडेटनुसार आपणाला मिळत आहे. एकंदरीत पाहता महाराष्ट्रापर्यंत या वादळाचा प्रभाव हळूहळू जाणवणार आहे. छत्रपती संभाजीनगर, अकोला, सोलापूरचा काही भाग आणि इकडे सांगली, कोल्हापूर आणि गोव्यापर्यंत सिंधुदुर्ग ह्या साईडला पावसाची निर्मितीतून पाऊस पडायची शक्यता आता मॉडेल दर्शवत आहे. या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर वादळाची शक्यता 24 तासामध्ये श्रीलंकेपर्यंत येऊन पोहोचण्याची शक्यता आहे.
म्हणजे श्रीलंकेच्या म्हणजे अजून लांब आहे आणि 48 तासात पाहायला गेलं तर संपूर्ण श्रीलंकेला तुफानी प्रचंड अशा वेगाने धडकणार असं दिसत आहे. आणि एकंदरीत पाहता वादळ तीव्र होणार असं दिसते. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. धन्यवाद.